चाल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं ईशानचरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञान प्रताप सवचनाम अद्वैत भाव पटुदम हित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वर भगवान श्री रंगनाथ गुरुराज नमस्ते तुभ्यं। श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। मैं कौन हूँ या का उत्तर, आत्मा संघात का साक्षी है। श्री गुरु उवाच। अर्धदोहा। सच्चित आनंद एक तो ब्रह्म अजन्म असंग। टीका। प्रथम जो शिष्य ने प्रश्न किया था का उत्तर कही है, तो सच्चित आनंद स्वरूप है या कहने ते देह ते भिन्न कहिया, काहे ते देह असदरूप है और जड़ रूप है और दुख रूप है और कर्ता भोक्ता भी नहीं, काहे ते जाके विषय दुख होवे सो दुख की निवृत्ति और सुख की प्राप्ति वास्ते क्रिया करे सो कर्ता कहिए है। सो तेरे विषय दुख है नहीं, याते दुख की निवृत्ति वास्ते क्रिया का करता नहीं, तो आनंद स्वरूप है। याते सुख की प्राप्ति निमित्त तू भी क्रिया का करता नहीं, जो करता होवे सो भोक्ता होवे है, तू करता नहीं याते भोक्ता भी नहीं। पुण्य पाप का जनक जो कर्म है ताका करता और सुख दुख का भोक्ता स्थूल सूक्ष्म संघात है, तू नहीं, तो संघात का साक्षी है। एक त्याच्यात एक विषय असा परमार्थ वस्तुस्थितीचा परमार्थ आंधळसारखेपणा आणि लोकचातुर्य याचा एक उदाहरण सांगतो। दादा नाशिक त्र्यंबकेश्वरला चालले दिंडी घेऊन आणि मध्ये एक राजधानी कोणती तरी, त्या राजधानीवर त्यांचा मुक्काम झाला। त्या राजाने त्यांची दिंडी सोय केली आणि सोय केल्यानंतर आता दादा महाराज असल्यामुळे घरी नेलं, जेवण खाऊन केलं आणि विचारलं, दादा तुम्ही जी सांगता आम्हाला काही कळत नाही। तर दादाने उत्तर दिलं, त्याच वेळेस आमच्या गाडीच्या बाहेर का कळतं ते तुला कळायचं की का सांगितलं की परमार्थ की बाळबुद्धी आंधळा सात्विकपणा काहीतरी एक आहे असं या विषयाचा हा विषय साधूंचा ध्येय किती चांगला हे कळण्याचा विषय। बस मी इथं थांबतो आणि या विषयाकडे हे अध्यात्मशास्त्रीचे अंतरंग या विचाराचे अधिकारी अंतरंग म्हणजे ज्यांच्या अंतःकरणामध्ये चंचलता नाही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये हलके विचार नाही, असे जे अधिकारी त्यांचा हा विषय आणि त्यांनाच हा विषय कळेल, बाकीच्या कळत नाही। शास्त्री असो, पंडित असो, जपी तपी योगी असो, भक्त कीर्तन करणारा असो, कोणी असो, माझ्या देखत अनेक प्रकारचे विचार होऊन गेले गुरुजीकडे, पण काही लाभ नाही झाला। पण आता मला हे का सांगायचं आहे, तुम्हाला तुमच्या मृत्यूचा विचार तुम्ही चांगला लक्षात आलं तुम्हाला हे कळेल। हे व्यावहारिक बुद्धीचा विषय, हे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंद प्राप्तीचा विषय। हे मागडचा काय डाव सांगायला लागलो, याचं काय कारण आहे? या प्रश्नाचं उत्तर खूप गोड आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मी आताही सांगणारच आहे, परंतु ह्या प्रश्नाच्या उत्तराचं अंत्यकरणात अंत्यकरणात बिंबायचं कुणाच्या हा विषय। मग सरळ सांगितलं त्या ग्रस्ताला काय उपयोग नाही तुझा। परमार्थ व्यावहारिक बुद्धीत आहे आणि आंधळ सत्व पण घेतो। त्याला मी आता विषयाकडे येतो की उगं नाही कळत म्हणून बसू जावं, पण कळतं आहे तरी चुकीचं आहे,
नाही कळत म्हणलं तर चुकीचं ते. कळतं म्हणलं तरी कुठं कळतं. ज्याला कळलं त्याच्या समाधानात बिघड होत नाही. तुम्हाला कळणं म्हणतात समाधानाचा तुमची भेटच नाही. असो आता विषय असा, मी कोण या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ते सांगितलं तू देहद्वयाचा साक्षी आहेस. पहिला सांगतो मुद्दा. आणि हेच मुद्दा आम्ही तुम्हाला पुन्हा 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 सांगतो. आणि हे मुद्दा जर तुमचा पक्का लक्षात आलं तर तुम्ही त्रिभुवनामध्ये कुठले विषय हे आनंद तुम्हाला अडचण येणार नाही समजुतीच्या बाबतीत. मग तुम्ही आता याला आणखीन प्रमाण देतो आम्ही संत वाङ्मय. साक्षी मी झालो गुणाचा चेतना. तुकोबाराय म्हणतात मी साक्षी झालो. आणि कोणी सच्चिदानंद पद घातलं तर त्याच्या तुकोबारायला लिहिले तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. पण मूर्ख नेणीवर मग संत चरण. मूर्ख या शब्दाचा अर्थ लौकिक मूर्ख वेगळा आणि पारमार्थिक मूर्ख वेगळा. म्हणजे कसं पारमार्थिक मूर्ख म्हणायचं? लौकिक मूर्खाला जागाच नाही. लौकिक मूर्ख म्हणजे सगळे दुसरे टोटल करणारा ते लौकिक मूर्ख. आणि पारमार्थिक मूर्ख दुसरं काय नाही, त्याची तळमळ आणि खरं कामं मला मिळेल म्हणून त्याला मूर्ख माऊली म्हणले की अरे तुझ्या स्वतःजवळ तो असून तो ही तळमळ करशी मूर्खपणा आहे. ही त्याला विषय येतो. मग तो का म्हणजे हा तो हा. आणि त्याच्या आधी तो तर का क्षणात संबंध साक्षी होतो आपला. कारण हे देहद्वय आहेत. देहद्वय म्हणजे हा दिसणारा स्थूल देह आहे आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म देह आहे. त्या सूक्ष्म देहाचं सोप्या भाषा कळण्याकरता त्याला मन म्हणू आपण. नाहीतर सूक्ष्म देहाचे काही ठिकाणी 25 तत्व आहेत, काही ठिकाणी 17 तत्व आहेत. आता ते शास्त्रकारांचं मत. ज्याला अधिक मत असते ज्यात एक वाक्याचं नसते त्याला जग म्हणावं आणि ज्यात एक वाक्याचं असेल त्याला परमार्थ म्हणावं. एक वाक्याचं असेल त्याला काय म्हणावं? परमार्थ. ज्यात एक वाक्याचा नाही ती आहे प्रपंच. जिथं कोणाचा ज्यात आणखीन दुसरे शास्त्र वाचतो ज्यात साध्य साधन सिद्ध नाही तो प्रपंच. आणि ज्यात साध्य साधन निश्चित आहे तो परमार्थ. आलं ना का? मग आता देहद्वयाचा साक्ष हे तुमचा जो विषय होऊन गेला. हा देह आहे, हे स्थूल आहे, याच्यामध्ये मन आहे आणि ती मनाला धरून हे 2 देह असे सिद्ध होतात. आता त्याचे कोणी 17 तत्व सांगितलेत, कोणी 25 तत्व सांगितले, कोणी अपंचीकृत आहे. ते ही स्थूल देह पंचीकृत आहे. हे चिखल जसं पाणी माती लीद हे मिळून मिश्र करतात त्याचा चिखल होतो, तसा हा देव चिखल आहे. त्याला चिंतन सांगतो ओले मृत्तिकेचे मंदिर. हे ओले मृत्तिकेचे चिखलाचं घर आहे. ओले मृत्तिकेचे मंदिर. चिखल ओला आहे ना, तसा हा सुद्धा ओला आहे आणि ही स्थूल आहे. आणि त्याच्यामध्ये मन एक कळण्याकरता सूक्ष्म देह आहे. आणि या 2 देहाचा तो कोण आहे? साक्षी. मग मी कोण याचं उत्तर दिलं की नाही? पण एवढंच नाही बघ ते. आता ती साक्षीचा मूळ स्वरूप कसं आहे हे पुन्हा सांगितलं. तर साक्षीचं मूळ स्वरूप ती सच्चिदानंद आहे. आता सच्चिदानंदाचं आहे तुम्ही वरून ऐकलं, पण इथं आले म्हणून सांगतो. सच्चिदानंद म्हणजे आत्मा तिन्ही काळामध्ये ज्याची व्याप्ती आहे आणि ज्यात बदल होत नाही ते स्वतः आहे. तिन्ही काळामध्ये ज्याची व्याप्ती आहे आणि ज्यात बदल होत नाही ते स्वतः आहे. मग आता तुम्ही थोडा विचार करा. हा विचार आहे, विचारसागराचा विचार आहे, साधूंच्या करता विचार आहे, लौकिक बुद्धीचा विषय नाही, हास्य पोरकट बुद्धीचा विषय नाही. हे स्वतःच्या कल्याणाचा विषय आहे. तुम्हाला खरं सुख मिळवायचं असेल, खरं तुम्हाला जन्ममरण मुक्त व्हायचं असेल, खरं तुम्हाला वर्तमान काळामध्ये दुःख रहित राहायचं असेल, ज्ञानोबाराचं तुकोबाराचं समर्थ आहे त्याचं ऐकलं तरच होईल. नाही तर काय कोणाचं होणार नाही. त्याचा प्रभू झाला तरी संसार साधा. जरी प्रभू झाला, जरी जगाचा पंतप्रधान झाला, काय त्रिभुवनाचा मार्ग झाला तरी काय संसार साधा असं म्हणजे जन्मन तो भोगणारच असं त्याचा अर्थ आहे. मग आता तुम्हाला सतची व्याप्ती आहे का नाही? सत म्हणजे मी नाही असं कधी वाटतं तुम्हाला? जागृतीमध्ये मी वाटतं सच्चिदानंद सोनं चालू बरं का. पण आणखी त्याचा विचार करायचा. जागृतीमध्ये मी आहे वाटतं स्वतः आहे. स्वप्नात 3 अवस्थेत मी आहे म्हणून स्वतः आहे. मी नाही असं तुम्हाला कधी आठवतं का? नाही. पण मी कोण आहे असं कळत नाही. मी पहिल्यांदा साक्षी सांगितलं आणि ते मी आहे ते ज्ञान आहे. ते ज्ञान जे आहे
त्या ज्ञानाच्या संबंधाची साचीपूर्ती, ज्ञानाच्या संबंधाची साचीपूर्ती दोन्ही अधिष्ठानाचा व्यवहार करते. एक अनात्म जगताचा विचार करते, अनेक स्वरूपाचा विचार करते. देहद्वारा मी जाणणारी ही वृत्तीच आहे, पण अधिष्ठान साक्षी चैतन्य संबंध, कारण ज्ञान ती आहे. शुद्ध सत्वगुण झालेली वृत्ती मी देहाचा द्रष्टा म्हणते, खास द्रष्टा तो म्हणत नाही. तसं नाही ते झालं. साक्षीच्या आश्रयाने, जसं या सूर्याच्या आश्रयाने सगळ्याचा व्यवहार होतो. सूर्य कधी करतो कोणाचा व्यवहार, कुणाला साथ करतो का? तसं तुम्ही मूळ ज्ञान स्वरूप आहेत, पण तुम्ही मूळ ज्ञान स्वरूप असणारे त्याला शास्त्रीय भाषामध्ये तुम्हाला कळण्याकरता साक्षीपदी घातलं शास्त्रकाराने. साक्षी म्हणजे सगळ्याला ओळखणारा. मग आता तुम्हाला काय कळत नाही? 5 ज्ञानेंद्रियाचा कळतो, 5 पुराणाचा व्यवहार कळतो, 5 कर्म इंद्रियाचा व्यवहार कळतो, मनाचे संकल्प कळतात, अंतःकरणाची स्फूर्ती कळती, बुद्धीचा निश्चय कळतो, चित्ताचं चिंतन कळतं, अहंकार मी आहे ते बी कळतं. मग हे कशाने कळायला लागले? कुठे कळायला लागले? तुम्ही अंतःकरणापासूनच तुम्ही शहाणे आहेत. अंतःकरण शहाणं नाही, मन शहाणं, ही जड आहेत. आणि जड कशाला म्हणावं? तर ज्याच्यामध्ये सत्ता स्फूर्ती नाही त्याला जड म्हणा शास्त्रीय भाषा. सत्ता म्हणजे ज्याला अस्तित्व नाही आणि ज्याचं ज्ञान नाही त्याला जड म्हणते शास्त्र. ज्याला ज्ञान नाही आणि ज्याला अस्तित्व नाही त्याला असंच म्हणावं, त्याला जड म्हणावं. आणि ही जड या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगून गेलो शास्त्रीयदृष्ट्या. आणि ते देह, त्याच्यामध्ये जड ही 2 देह आहेत. ही 2 देह जड आहेत रे. काय करावं? तुम्ही अभ्यास करत नाही पाहिजे तो. असं ते अभ्यास करावा, उगं बसून बघावं लागतं. असं दया परमार्थाची चाल. आणि त्यांनी सांगितलं का, ज्याला स्वतःच्या स्वरूपाची अनुभूती घ्यायची, ज्याला स्वतःचं खरंच स्वरूप कळायचं आहे, आणि ज्याला खरंच जन्म मरण नको असं वाटतं, ज्याला खरंच त्रिविध दुःख नको असं वाटतं, त्याचा हा विषय. आंधळ्या साधपणाचा आणि लौकिक बुद्धीचा विषय नाही. आता तर सत का म्हणायचं, चित का म्हणायचं? माऊली सांगते ज्ञानोबार, अरे ज्ञानोबाराचा विचार करा, अरे त्यांच्यावर अविश्वास ठेवू नका रे. काय म्हणते? असत आजच्या व्यावृत्ती, सत म्हणाली श्रुती. ही तुम्ही सत जे म्हणतात ते सत तुमचं स्वरूप आहे, आणि ज्याला सत म्हणतात ते असत आहे. असत म्हणजे त्याच्यामध्ये सत्व नाही. आता कशामुळे सत्व नाही सांगा? ही विचाराचा विषय. ज्याच्या सत्वाच्या समाधान असतं आणि ज्या सत्वण्याच्या समाधान नसतं. आता तुम्ही पंचविषयामध्ये तुमचा पंचविषयामध्ये कोणत्या विषय संबंधानंतर वृत्तीचं किती रमते? विचाराचा विषय जर विचारानं लोक जागे ठेव. पंचविषयाशी वृत्तीचा संबंध झाला तिथं वृत्ती किती रमते? कळते का बोलणं? समजा तुमच्याजवळ पैसे आले ₹1,00,000, ते ₹1,00,000 मोजता ठेवून द्याल, पुन्हा दुसरीकडे मन जाईल का नाही? कोणत्याही विषयाशी वृत्तीचा संबंध होऊन वृत्ती तिथून परत फिरते का? त्या वृत्ती ज्या विषयाचा संबंध आहे त्या विषयामध्ये सत्व नाही. ज्या विषयामध्ये सत्व आहे त्या विषयातून वृत्ती परत फिरत नाही. याला उदाहरण दिलं जातं शास्त्राच्या दृष्टीने कळण्याकरता सांगू ना. माशी सगळ्यावर बसल, आग्नेवर बसते का? तसं मन हे माशी चौकडे बसेल, फक्त चिंतन करत नाही स्वरूपाचं. आणि सगळ्यावर बसलेलं मन त्याच्यामध्ये अर्थ काही नाही. ज्याचा संबंध आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला सुख वाटतं, ज्याच्यामुळे तुमची गरज भागल असं वाटतं, असं गरज भागण्याचे विषयाचे जीवाचे विषय पंचविषय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता या पंचविषयाचा आतापर्यंत तुमच्याशी संबंध आहे. तुम्ही त्या पंचविषयाचे भोग भोगले. शब्दाचे विषय भोगले, रसविषय भोगले, स्पर्शविषय भोगले, रूपविषय भोगले, आणखी कोणतं राहिले? गंधविषय भोगले. हे 5 विषय आतापर्यंत तुमच्यापर्यंत तुम्ही भोगले. त्याच्यामध्ये किती टक्के तुम्ही स्थिर राहिलात? तुमच्यापर्यंत ₹10 बी आलेत, किती तुम्ही समाधान राहिलात? तुमच्या परीने जेवणाची व्यवस्था झाली आणि प्रकृती रसही भोगला, तरी किती समाधान झालं? म्हणजे पंचविषयामध्ये सत्व नसल्यामुळे त्या समाधान नाही.
कोण किती सांगतो, अरे विषय शिविता कोण तृप्त झाला, इंद्राने निमावला अग्नी कुठे, अरे विषय भोगताना कोण समाधान झालं. विस्तू पेटला आणि त्यात लाकडं टाकायला लागले, मग ते काय पेटेल का जळेल का राख होईल. तसा विषय भोगताना माणूस मोकार होतो, फैलवतो. विषय भोगीचा कोण तृप्त झाला, इंद्राने निमावला अग्नी कुठे, अग्नी लाकडाने कुठं विजत असतो का. तसं जीव हा हे का सांगायला लागलो तुम्हाला, तू सच्चिदानंद आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक विषय सत्य वाटतात, तुम्हाला विषय सत्य वाटतात. शब्द खरं वाटतं का नाही, आहे का नाही. डोळे रूप दिसतं खरं वाटतं का नाही, जेवण तर रस खरं वाटतं का नाही, हां. आणखीन वास आलं खरं वाटतं का नाही, मोग खरबड कधी खरं वाटतं का नाही. हे सगळे विषय तुम्हाला अंतःकरणाच्या वरतीचा त्या इंद्रियाच्या द्वारे जाऊन त्या विषयाशी संबंध होतो. आणि त्या विषयाशी संबंध होऊन त्या विषयामध्ये वृत्तीला त्या अस्तित्वपणा त्या विषयात नसल्यामुळे ती वृत्ती परत फिरते आणि अंतःकरणामध्ये स्थिर होऊन त्या साक्षीच्या ज्ञानाने त्या वृत्ती सुखाचा भ्रम होतो विषयात. हे विचाराचा विषय येताना विचारसागर आहे, पोरकटपणा नाही इथं. तर इथं दादांनी हाडाच्या काड्या केल्या, गुरुंनी हाडाच्या काड्या केल्या. हे पोरकटपणा, परमार्थ पोरकटपणा नाही, बालबुद्धी नाही. हां, ज्याला खासच येऊन पुरी नको, ज्याला खासच खर्च मिळव त्याचा हा विषय, बाकी तिचा विषय नाही. मग असतीच्या व्यावरण सत म्हणाली, मग मी असत कशाला म्हणून हे सांगून गेलो. असत म्हणजे ज्याच्यामध्ये सत्व नाही, ज्याच्यामध्ये अस्तित्व नाही, ते असत आहे, ती जड आहे. असतीचे व्यावृत्ती, तुम्ही ज्याला सत म्हणतात ती सत नाही, जड जी सत आहे ती तू आहेस. सत या शब्दाचा अर्थ त्रिकाल अबाधित वस्तू ते सत असते. ज्या कालामध्ये कोणत्याही पदार्थाने, कोणत्याही क्रियेने ज्या पदार्थाचा नाश होत नाही ते सत मानावं. न शून्यचे शस्त्राने, ते वाऱ्याने उडत नाही, आग्नेने जळत नाही, आकाशापेक्षा सूक्ष्म आहे आणि त्याला कोणता लेप लागत नाही, असंच तुझं स्वरूप आहे. आणि ती आहे सत, ते विचारानं कळणार आहे. ते इंद्रिय गोचर आहे, मनाला अगोचर आहे. ही सत, सत विचारानं कळेल का, कशाने कळेल, विचाराने कळेल. आणि सत हे तुझं स्वरूप आहे. आणि चिद म्हणजे ज्ञान. आता चिद या शब्दाचं ज्ञान आहे शास्त्रामध्ये. आता ते ज्ञान तुझं मूळ, ते ज्ञान तू मूळ स्वरूप होत आहे. ते ज्ञान समजुतीचं आहे. ज्ञान क्रियेने मिळत नाही, ज्ञान समजुतीने मिळतं. याला एकच उदाहरण सांगा गुरुजन, गणित हा विषय आहे. गणित ही बुद्धीचा विषय आहे, इतिहास बुद्धीचा विषय नाही, ते स्थूल बुद्धीचा विषय आहे. आता गणित म्हणल्यानंतर बुद्धीचाच, त्याला किती म्हणायचे, किती कुठे जा उत्तर एकच येणार आहे. बेदोनी चार म्हणजे चारच, भाषात फरक पडतो पण उत्तर तेच येणार आहे. बेदोनी चार म्हणजे चारच, इंग्रजी तेच उत्तर येईल, भाषात फरक होईल पण चारच येणार. तसंही गणित परमार्थ, सुख म्हणजे सुख आणि दुःख म्हणजे दुःखच. हो, पण तुम्ही काय करता, असं उलटं पालटं झालं. त्याला काय म्हणणं शास्त्र, अन्योन्याध्यास. काय म्हणणं त्याला, अन्योन्याध्यास. कसा अन्योन्याध्यास आहे. आता सुख, ते सुख आणि दुःख. आता सुख हे तुमचं स्वरूप आहे का नाही, पण विषयामध्ये सुख वाटतं का नाही. मग विषया सुख आहे का, विषयामध्ये सुखाचा भास आहे, सुखाचा भास. विषय कुठचा नावाचा, ज्ञान आणि सुख याच्यावर, तो सच्चिदानंद हिचा विषय चालला. आणि मी कोण याचं उत्तर चालू आहे. मी कोण आहे याचं, आणि मी कोण ज्याला कळेल तो खरा परमार्थ काय. उद्धटपणा नाही, स्वतःचं मीपणा जर तुम्हाला कळला, तुमचं मूळ स्वरूप जर आहे, तर पहिलं सत सांगितलं. सत या शब्दाचा त्रिकाल अबाधित, आणि चिद या शब्दाचं ज्ञान. हे ज्ञानावर आम्ही विचार सांगू लागलो. तुम्हाला तिन्ही अवस्थेमध्ये तुम्ही ओळखता. संकल्पाला ओळखता, तुमच्या ज्ञानाने अंधाराला ओळखता, सूर्याला ओळखता, चंद्राला ओळखता, सगळ्याला ओळखता. पण ज्याने ओळखतात ते तुम्हाला कळना, म्हणून तुमचं ज्ञान कुठेतरी तुम्ही समजायला लागलं. कोणी शब्दाचं ज्ञान मानलं, कोणी कलेचं ज्ञान मानलं, कोणी चमत्काराचं ज्ञान मानलं, कुठं तरी आणि ज्ञान मानलं. पण ज्ञानाच्या ठिकाणी जर
ज्ञानाच्या संबंधाने बुद्धीच्या संस्काराने याला ज्ञानाला कुठंतरी यांनी स्थळ दिलं, पण ते चुकीचं आहे. त्याला ज्ञान स्वरूप ज्ञान जे आहे त्या स्वरूप ज्ञानामध्ये विषयाशी संबंध नाही. स्वरूप ज्ञानाशी विषयाचा संबंध नाही. स्वरूप ज्ञानाशी विषयाचा संबंध नाही. स्वरूप ज्ञानाशी विषयाचा संबंध नाही. मग तो सात्विक विषय असेल, राजस विषय असेल, तामस विषय असेल, हे ज्ञानाने ते कळल्या जाते. मग ज्याला कळल्या जातो त्या विषयावरून वेगळा असतो. ज्याला कळल्या जातो विषयावरून वेगळा आहे. मग आता हे विषयावरून वेगळं आहे, हे वेगळ्या वृत्तीला कळायचं आहे. ज्ञानाने वृत्तीला कळायचं आणि साधूच्या शब्दाने वृत्तीला कळायचं आहे. लोक शब्द नाही कळायचा हा विषय. स्वरूप बोधक वाक्य जी साधूचे आहेत, सात्विक व्यावहारिक वाक्य वेगळे, व्यावहारिक वाक्य वेगळे, स्वरूप बोधक वाक्य वेगळे. आता स्वरूप बोधक वाक्य कुठे आहे? तुका वरायचं ते नेविले जेव्हा येराचे मालिक तिच्या दोन्हीची व्यवहारच आहे की नाही. येराचे मालिक दुःखाचे तुझ्या स्वरूपाला जर सोडलं, तो चेतन स्वरूप जर तुला नाही कळलं, मग येरते त्या स्वरूपाव्यतिरिक्त सगळे दुःख आहे आणि दुःखाचे जनक आहे. दुःखाचे जनक कोण? माया आहे. माया म्हणजे अज्ञान, स्वरूपाचं न ओळख आहे. आणि त्या न ओळखल्यामुळे तिला माया म्हणायचं. आणि ती माया दुःखाची आई आहे. माया दुःखाची आई आहे. त्याच्या पुढे सांगू का जवळ येऊन? सुख दुःख कोणाला होते? सुख दुःख कोणाला होतं? होते का नाही? नाही म्हणून सांगा. ठीक आहे, होते ते कोणाला होत? कोणाला होतं? सांगा, कोणी सांगतं काय बिघडलं? हां, अंत्य करणार आहोत. हो, किती गोड आहे. ठीक आहे. आता अंत्य करणार होतं हे तुम्हाला कळून का न कळून? कळतंय, घाबरू नको. अंत्य करणारा सुख दुःख होतं हे तुझ्या ज्ञानाने कळलं गेलं आहे ना. मग सुख दुःख अंत्य करणारा असून तुम्हाला माझं का म्हणता? तुम्ही तुमच्या स्वरूपाला ओळखत नाही म्हणून. होतंय त्याला सुख दुःख होतंय त्याला. पोट दुःखी कोणाचे? पोट दुःखी कोणाचे? स्वलाचे का सूक्ष्माचे? तुम्ही म्हणता माझं पोट दुःख. आता माझं म्हणतात तर तुम्ही वेगळं आहेत रे. ते कुठे सांगलं? चित पदाचा सांगायला. चित या शब्दाचा ज्ञान या शब्दाचा अर्थ चालला आहे. ज्ञान हे तुझं स्वरूप आहे आणि ते ज्ञान उत्पन्न नाही झालं, ते मूळ ज्ञान आहे. जसं सूर्य मूळ प्रकाशरूप आहे तसं मूळ ज्ञान स्वरूप आहेस तू. हो, आणि तुझ्या मूळ ज्ञान स्वरूपामुळे ही वृत्ती सगळ्याचा विचार करते, ओळखते. मग तुम्हाला काय कळत नाही मला सांगा? अंधार कळतो का नाही? चंद्र कळतो का नाही? सूर्य कळतो का नाही? पशुपक्षादी कळतात का नाही? वृक्षपासन कळतात का नाही? काय कळत नाही सांगा मला? फक्त तुम्हाला कळत असून न कळणं, तुमच्या अंगावर न कळणं, तुमचं न कळणंच तुम्हाला कळलं नाही. तुमचं कळणं न कळणं झालं आहे. आणि हे कशामुळे झालं आहे का नाही? आता साधूंच्या दृष्टीने अज्ञान नाही, पण तुम्ही सुख दुःख आहे, तुम्हाला जन्मरण आहे, तुम्हाला नातेगोत आहे, तुम्हाला हे आहे अज्ञानाचं कारण. वास्तविक ज्ञान स्वरूप असणारे चेतनाचे ते सगळ्याला तुमचे ज्ञान स्वरूप आहे. म्हणून तू स्वतः चित आहे. आणि आता चित ज्याला कळतात आनंद होत असतो. आनंद कळायचा, आनंद मिळवायचा नाही, आनंद क्रियेने नाही, आनंद जाण्याने नाही, आनंद ग्रंथ वाचण्याने नाही. ग्रंथ वाचा पण त्याच्यावर नाही. साधना वाचून आनंद आहे. त्याला एकच अनुभव तुम्हाला सांगता येईल. झोपेमध्ये आनंद आहे. कोणत्या साधनाने? हां, आनंद आहे का नाही? कोणत्या साधनाने? पंचविषयापैकी कोणता विषय तिथं? पंचविषय नाहीत ना. आनंद आहे का नाही? आणि ते आनंद तुझं मूळ स्वरूप. आणि ते आनंद आहे तिन्ही अवस्थेमध्ये तुम्हाला भोगता आलं म्हणजे ते खरं तुम्ही अधिकारी आहे. आनंदाला विषयाची गरज नाही, आनंदाला वृत्तीची गरज नाही. फक्त बिनचूक समजूत झालं म्हणजे आनंद आहे. आणि बिनचूक आनंद समजूत होण्याकरता ते अधिकार परत साधनं करावं लागतील त्याची.
आता ती मी विषय नाही सांगत, मला पुढे चालायचं आहे. आणि आनंद या शब्दाचा तर वृत्तीचं चिदाशी संबंध झाल्यानंतर जसं साखर गोड आणि पांढरं हे जसं एकच, तसं सच्चिदानंद एकच आहे, तसं सच्चिदानंद एकच आहे. यात वेगळेपणा नाही. सूर्य प्रकाश आणि त्याचं अधिष्ठान एकच आहे. गोड आहे, साखर गोड आहे, त्याचं रंग पांढरं आहे आणि ते मूळ स्वरूपाने गोडच आहे. तसं अखंड आरती तुझं स्वरूप सच्चिदानंद रूपच आहे. तुझं स्वरूप सच्चिदानंद, फक्त हे कळण्याकरता मात्र वृत्तीची पवित्रता लागते. आणि वृत्तीचा सतसंबंध असला तरी ज्ञानगत प्रत्यक्ष पाहिजे. वस्तुगत प्रत्यक्ष सगळे स्वतःच्या सुखाने जगलेत. झोपेचं सुख नसते ना, ते चटकन मरतात. झोपेच्या सुखावर जगतात, अन्नावर जगत नाही. अन्नावर जगलं असतं तर माणसं मरतात का? मग अन्न जर जगायचं कारण आहे, माणसं का मरतात? पैसे जर जगायचं कारण, माणसं का मरतात? शब्द जर जगायचं कारण, माणसं का मरतात? कशामुळे मरतात? ह्याचं काय उत्तर आहे? तुम्ही जिथं तुम्ही मानता की ह्याच्यामुळं भागतच नाही, मग ज्याच्यामुळे भागत नाही तिथं तुमच्या जवळ आहे ना, मग कशाला मरायला जाता तुम्ही? काय कारण मरण्याचं? काय विषय? पण हे नाही, तुम्ही विषयाशिवाय भागत नाही असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. मग प्रत्येकाचं म्हणणं असं विषय सोडून का जातात? ह्याला काय उत्तर आहे? चुकीचं आहे बोलणं. विषय वाचून भागत नाही ना, मग का सोडून जाता? आणि आयच्या काळी सुद्धा ते विषय तुम्हाला अखंड कुठं जवळ ठेवता तुम्ही? अखंड विषय का जवळ ठेवत नाहीत तुम्ही? विषय आणि जे सुख असते ते बाजूला जात नसतं आणि ते माणसाला नको वाटत नाही. अखंड सुख असणारी वस्तू ते माणसाला नको वाटत नाही. मग तुम्ही त्या विषयाचा त्याग करता, त्या विषयाला बाजूला ठेवता. कशामुळे ठेवता रे? काय कारण आहे? म्हणून संसार असं त्याच्या वृत्ती सत म्हणायचं, जडाची समस्या सिद्ध होईल आणि दुःखाची वृत्ती सुखाने होते. सुख कळलं की दुःख नाही. तिथं तुझं स्वरूप सुख कळलं, तू आनंदरूप आहे असं निश्चित कळलं, त्याची खूणच आहे, त्याची इच्छा संपत्ती. त्याला सगळं कळलं. संसारात सुख नाही, संसारात न कळण्यामुळे सुख वाटायला. संसार या शब्दाचा अर्थ तुम्ही गाडगन मडकन लेकरं ते नाही, ते व्यवहार आहे. संसार म्हणजे जन्म आणि मरण. माऊली म्हणती झालं उपजने आणि निमणे, हे सातच जे माने या नाव संसार. जन्म आणि मरण हे खरं मानलं त्याला संसार म्हणतात साधं. आणि हे लेकरं बळ हे तुमचं कुटुंब, हे तुमच्या कर्माचे फल आहेत. तुम्ही जे काही कर्म केले, गरिबी, श्रीमंती, खरू नायचे पोटदुखे, हे चुकामणे पापी ते रोगाचे रूप आहे. आता याच्या पुढे जर चाललात तर हे तुमचं न कळण्याचं स्वप्न आहे. आणि न कळण्याच्या स्वप्नामध्ये सगळे दुःख, राई, रोग, तीर्थ, व्रत, दान, धर्म सगळं अविद्येचं कार्य आहे. तुझ्या ठिकाणी याचा काही संबंध नाही. तुझ्या ठिकाणी याचा काही संबंध नाही. आता समजा मोठं एक सुगंधी पदार्थ है ना, खूप 10-10 मैल त्याचा सुगंध आहे. ते आकाशाला घेत असं ना, असं सुगंधित द्रव्य आहे की त्या सुगंध द्रव्यामध्ये माणूस स्थिर होतो गोष्ट. पण ते आकाश घेत असं ना, आकाशाला सूर्य काय रे गंध नाही, काय म्हणून सुगंध येत असेल ना, नाही का? आकाशाला नाही. आणि त्या आकाशाच्या पलीकडे तुम्ही ओळखणार आहेत, मग तुम्हाला पंचविषयाचा कुठला संबंध आहे? कोणी कुठं कळते? म्हणून हे ऐकावं लागतं. आणि हे ऐकल्याशिवाय तुम्हाला खरं सुख मिळणारच नाही. लिहून ठेवा मनात. साधूंचे विचार केले तरच खरं सुख मिळणार. नाही तर त्रिभुवनच शास्त्र वाचा, पुराण वाचा, कथा कीर्तन जरा काय होणार नाही. ते याच्याकरच आहे. कथा कीर्तन ग्रंथ वाचणं, पूजा करणं, स्वरूपाची ओळख होण्याकरता. त्याला हे सांगायचं की मला माझ्या स्वरूपाची ओळख होती म्हणून ही सेवा करायची, तरच होणार. नाही तर मग आता बाकीचं मी सांगते, आरती भक्त आहेत, काही अर्थभक्त आहेत, काही अर्थार्थी भक्त आहेत, त्याला उपयोग नाही.
अर्थभक्त म्हणजे श्रीमंत व्हावा, पैसा मिळावा म्हणून ह्याच्याकडे देवाला मागणी मागायची, तेव्हा माझं प्रपंचही चांगलं व्हावं, पैसाही मिळावा, हे अर्थाचे भक्त म्हणावं. पण हे दोन्ही अज्ञानी झालं. दोन्ही आणि ह्याच्यात जरी मिळालं तरी त्याला खरं नाही झालं. त्यात जर उगं काहीतरी जर मांडलं तर ते दुःख मिश्रित विषय तर नाहीच नाही, पण मांडलं तर दुःख मिश्रित विषय. हे का सांगायला लागलो मी, ते तुम्ही सुख स्वरूप आहे. तुम्हाला विषयाची गरज नाही, तुम्हाला देहाच्या संबंधाने सुख नाही, तुम्हाला सूक्ष्म देहाच्या विचाराने सुख नाही. सुख फक्त बुद्धीचं वैभव अन्य नाही दुजे. एका केशवराजे सकळ. बुद्धीनं आपल्या स्वरूपाशी संबंध झाला, आपलं स्वरूप जर कळलं तर त्याला आनंद होईल. याला एक दृष्टांत दिलता गुरुजीने. आमच्या गुरुजीने दृष्टांत असा दिलता, एक धनगर जेवायला बसला म्हणजे मोठ्याच्या पंक्तीला करण्याकरता, आणि मोठ्याच्या पंक्तीला जेवायला बसल्यानंतर तिथं अनेक प्रकारच्या भाज्या, त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी झाली. ती बटाट्याची भाजी खूप चांगली लागली. त्याच्यामुळे तो मग धनगर असणारा त्याने ती जेवला, पोटभर जेवला आणि पंगत बसणार. काय झालं तर कोणती भाजी कोणाला आवडली, तर ते मला भाजी आवडली, गोल गोल होते असं, आणि तेले कावं. मग अनुभव आहे का ज्ञान आहे? अनुभव आहे, ज्ञान कुठं? तसं सुखाचा अनुभव, पण ते सुख कोण आहे कुठं कळायला लागले? शास्त्रीला कळना, पंडिताला कळना, कर्मठाला कळना, उपासकाला कळना. घरच्याच शिकवण आहे नाही, बाहेरच्याला शिकवायला ते कुठे येते इकडं? महाराजाचे भांडणे काऊत करायचं, महाराजाचे भांडणे आणि घरच्या लोकांना शिकवावं लागतात नाही. घरचे म्हणजे परमार्थी करणारे लोक, त्यांना हे कळत असतात. हे बाकीच्या याच्या बाजूचं लोकांना कळत नाही, आणि ते आपल्या मस्तीत आहे. मला तो विषय नाही सांगत. मग आता विषयाचा अनुभव आहे का नाही, तसं तुम्हाला सुखाचा अनुभव आहे, पण ते सुख मी आहे असं कळायचं आहे. सुख बाहेर नाही. अरे कभी नजरों से देखो प्यारे क्या रूपा है तुम्हारा, बाहेर क्यों फिरे गवारा. कबीर मारो वेड्या, तुझं रूप काय, नजरों से देखो प्यारे. जर विचार रूपी ज्ञानाच्या विचाराने, सात्विक विचाराने, साधूच्या विचाराने जर पाहिलं तर तुझं स्वरूप किती आहे, खूप चांगलं. मग बाहेर म्हणजे बुद्धीकड कशाला येतो, जगाच्या सत्तेत बुद्धीकड कशाला येतो? बाहेर या शब्द असतात तर व्यावहारिक बुद्धी, मग ती सात्विक असेल, राजस असेल, तमस. आणि व्यावहारिक बुद्धी आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या खरं सुखाचा अनुभव, पण ज्ञान नसल्यामुळे तुम्ही दुःखच बघणार. याला गुरुजी आमचे सांगत असत. गुरुजीने सांगावं, आंधळ्याला त्याच्या हातात एक सोनं ठेवलं, ते किती रंगाचं, किती वजनाचं आहे सांगेल, त्याचा रंग कसा आहे सांगेल, नाही सांगू शकत. पण हातात आहे का नाही, हातात आहे का नाही. त्याचं एक विनोदाचं दर्शन सांग गुरुजीने सांगितलं होतं. न कळल्यावर काय असतं. आणि एक आंधळा माणूस एका घरी बसला, त्या घरच्या लेकरू रडत होतं. त्याच्या आईला म्हणून बाई ते लेकराला घेतलं, ते आईच्या लेकराला दूध पाजवलं. बाई लेकरू कशामुळे शांत झालं? म्हणलं बाबा मी दूध म्हणजे दूध कसं असतं? म्हणलं बगड्यासारखं. बगडा कसं असतं? मग त्याने असं हात करून दाखवला. मग असं आहे का? आंधळ्याचा बाजार असा असतो. कशालाही काही वेळेस असते नाही. जर देव आहे ते कळावं असं लागेल. आणि देव कसा? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेते, तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरले. हे असं त्याचं स्वरूप आहे. आणि त्याच्यातून आपला विषय मी कोण याचं उत्तर देताना अगोदर साक्षी सांगितलं. आता साक्षीचा विचार आम्ही नेहमी सांगतो. आता तुम्ही साक्षी शब्दाने ऐकता, तुम्ही साक्षीचा विचार करत नाही. तुम्ही जर साक्षीचा विचार जर केला, तुम्ही तुमच्या मनाच्या ओळखणारा जर तुम्ही विचार केला, आणि जर ती साक्षीची वृत्ती झाली, काय सांगू, तुमचं वैभव, तुमचं ती शक्ती, ते एक वेगळी सोय. आणि याला काय लागत नाही, नुसतं विचारतं. हाडं काढायचं करायचं नाही, जेवण सोडायचं नाही, काही करायचं नाही. फक्त सारासार विचार, त्रिगुण निर्गुण आहे. मग विचाराने हा विषय कळतो, क्रियाने कळत नाही. साधूच्या घरचा विचार आहे झाला, फलकटा संसार हे सार म्हणून सार आहे झालं, नाही विचार आहे झाला. आणि विचारा वाचून न पाहिजे समाधान. पण तो विचार कोणता? दुःखाचं कारण काय, सुख कुठे?
तिथं मी ह्याचा विषय मी कोण आहे, जोपर्यंत तुझ्या स्वरूपाची तुला ओळख होत नाही, जोपर्यंत तू आत्मा सच्चिदानंद असं कळत नाही, तोपर्यंत तू काही केलं तरी उपयोग नाही, काही केलं तरी उपयोग नाही. तुझ्या स्वरूपाची ओळख झाली असं म्हणून तर कोणत्याही ग्रंथात तेच आहे. पण काय ते ग्रंथकर्त्याने जी काही समजूत चिकरचा अलंकार घातले त्या अलंकारातच राहते. एखाद्या वेळी सांगते त्या ग्रंथाचं असं झालं, भूत लागत नाही, चांगलं होतं त्याच्याकरता. अरे कशाचं भूत, हे मोठं भूत लागले, अहंकार नव्हतं. हो, माऊलं होते ज्ञानोबा, नवल अहंकाराची गोटी नाही रे, जे कावंतर अहंकाराचा भूत संचार, अहंकार रूपी भूताचा संचार सगळ्याला झाला. अहंकार नावाचं भूत कोणाला नाही, आणि अहंकार नावाचं भूत काय करेल, ज्याच्याजवळ अहंकार त्याला विचारा, म्हणून नाही सांगता येणार. अहंकार नावाचं भूत काहीच कळू देत नाही. हा माहिती तो सबाई कोण फिरा माझ्या सामने, अरे तुझे बाप आहे सगळे. हो, एक कोणी बोळी, कशाचा अहंकार रे तुला, पण ती माया काय जेवत बसली काय. एकाच मीपणे नागविले घर, बघ काय म्हणते, एकाच मीपणे नागविले घर, नाहीतर बापा संसारूप ब्रह्मरूप. अरे एकाच मीपणाने तुमचं सुख अंतवलंय, तुम्ही तुमच्या घरात राहायचा सच्चिदानंद ती नागवलं, तिथून बाजूला सरकला. एकाच मीपणे नागविले घर, म्हणजे तुझं स्वरूपातून तुला बाजूला काढलं, तुला नागव केलं म्हणजे दलिंदर छाप केलंय. नागव या शब्दाचा आता काही नसणार, नागव या शब्दाचा काही नसतं. सुखाचा पत्ता नाही, ज्ञानाचा पत्ता नाही, खरेपणाचा पत्ता नाही. आणि ही जो पण ही सगळी नागवे आहेत, सगळे नागवे आहेत. नागव्या शब्दाचा अर्थ काहीच नसतं. नागव्याजवळ काय असतं, काहीच नसतं. तसं तुम्ही नागवेत, आणि तुमचं सुख कळलं मग तुम्ही भरले, तुमच्या अंगावर कपडे, तुमच्या अंगावर कपडे तुमच्या स्वरूपाचे ज्ञानाचे कपडे झालं. आणि ते तुमचं म्हणजे काय अवघ्याची त्रिलोके काय आनंदाचे केव्हा चिरणी जगन्नाथाचे तटे, हा चिरणी जगन्नाथाचे तटे म्हणजे काय, स्वरूपाची ओळख. सच्चिदानंद स्वरूप निश्चित झाल्यावर, जगन्नाथ म्हणजे सच्चिदानंद, जगन्नाथ म्हणजे जगाला जगवणारा मायारहित अधिष्ठान चेतन जगावर जगते. सुखावर जग जगले, विषयावर जग जगत नाही, विषयावर जग जगत नाही, आणि विषय सिद्ध नाही, त्याचे काय वाटते. जाऊ ती पुढे बघू आपण. जग कधीही नामरूपात्मक विषय त्याच्यावर जग जगत नाही, तुझ्या सुखावर तू जगतो. सगळे तुमच्या सुखावर तुम्ही जगायला लागलं. व्यवहार हे चुकीच्या समजून तुम्ही कुठेतरी आम्ही जगतो असं वाटेल, पण ती चुकीची समजूत आहे. याला दृष्टांत देत असत गुरुजी दृष्टांत देत असं ते कशा दृष्टांत देत असते, 2-3 दृष्टांत सांगतो गुरुजी दिलेले. आज हे आपलं जनावर म्हणा, माणसं म्हणा, पाणी आपण पितो का नाही, नळाचं पाणी पितो का नाही, हां कुठलं पाणी कुठलं पितो, उघड आहे का नाही. पाणी कुठे, समुद्रात. आणि तुम्ही काय म्हणता नळाचं पाणी, मूळ जर पाणी ठिकाण कोण आहे, आणि काय म्हणतो तुम्ही, काय म्हणतो तसंच आहे. इकडे तीच आहे. तुमचं सुख व्यापक आहे, तुमच्या सुखाला त्रिपुटी नाही, तुमच्या सुखाला वृत्तीची गरज नाही, पण न कळण्यामुळे तुम्ही सुखाला कुठंतरी जागा दिली. पण ती जागा त्यात सुखाचा भास आहे, खरं सुख नाही. ते खरं सुख नाही. सुख एकच, सुखरूप आहे साधूचा कोणी सांगा. एक भगवंत तुकोबाराय म्हणतात, अरे सुखरूप माझा पांडुरंग आहे, जसं कोण आहे सुखरूप, दुसरं सुख वस्तू नाही झालं. एरवी विषयी सुख आहे, एरवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारखी. हा माऊली म्हणते का ना, एरवी जर विषय सुख आहे ते सांगण्यासारखंच नाही. परी काय के जे मूर्ख न सेवता न सरे. पण हे मूर्ख लोक विषय सेवल्याशिवाय राहतच न सरे, तिथून परत फिरतच नाही, म्हणून त्याला मूर्ख म्हणले. आणि हे मूर्खपणा त्यांचा म्हणणं विषय पामराला आहे. आणि साधकाला मूर्ख म्हणणं ते अरे वेळ्या एवढं काय चिंतन करायला लागलं, तो मूर्खपणा वेगळा, हा मूर्खपणा वेगळा. साधू संत मूर्ख म्हणतात, त्या मूर्ख म्हणण्यामध्ये भूमिका कोणत्या असतं हे बघावं लागतं. एखादं प्रेमाने माणूस म्हणतो, काय मूर्ख आहेस रे तू, पण माग काय प्रेम आहे, त्याला मूर्ख का म्हणायचं. आज तुला इतकं सांगणं हक्क नाही का रे तुला, हे साधकाला बोललं. आणि विषय पामराला कोण आताची बोल,
विषयामध्ये सुख ते साधनते जाऊन दुःख परी काय काही जे मूर्ख न शिकता नसरे की ते जरी सांगितलं तर ते विषयाकडे नाहीच झालं करतच नाही तर बघ ना तू नको मी देतो विषय सोड एखाद्या वेळेस समजा चुकीची होईल माझा विषय आवडतो विषय सुखता हा सिद्धांत आहे याला ज्ञानवर आहे तुकोवर आहे तर म्हणणं आहे तुम्हाला प्रश्न पडू दे नाही पडू दे त्यांचं खरं एवढं निश्चित आहे तुम्हाला नाही झपलं आम्ही काय करायचं पण ह्यांचंही खरं आहे मात्र हे निश्चित आहे म्हणून तू सच्चिदानंद मी या प्रश्नाचं उत्तर अगोदर सांगितलं तू देहद्वयाचा द्रष्टा आहे साक्षी आहे साक्षी या शब्दाचा अर्थ प्रत्येक पदार्थाला जाणणार तो वेगळा असतो जो ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूला वेगळा त्या पंचकरणामध्ये सृष्टीचा विषय को देव विचार कोण देव येऊ म्हणा साक्षी देव त्याचा विचार कोण देव त्याच्या मनाचा जाणणार तो देव मग तुमचं मन तुम्हाला कळतं का नाही मग तुमचं मन कळतं माझी भाषा चुकी मग तुमच्या समोर असणारं मन कळतं का नाही कसं बोला हे सुद्धा कळलं पाहिजे तुमचं मन म्हणजे खेळायला मग तिथं नाही 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 मनाला ओळखतं का नाही मन नाही तुमचं मन हे अज्ञानच आहे मन हे अज्ञानाचं कार्य आहे स्वरूपाचे अनोळखीचं कार्य मन आहे तुम्हाला मनच नाही तुम्हाला इंद्रिय आहे तुम्हाला जन्ममरण नाही तुम्ही गरीब श्रीमंत नाही तुम्ही स्त्री पुरुष नाही तुम्ही पापी चंडाळ विद्वान नाही तुम्ही एक देवाचे बरे देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका बरं वे गड्या हो तुम्ही खरे देव दुसरं नाही काही तर हो म्हणून हे करणे कळता याच्या देही ओळखी करा आत्माराव या देहामध्ये स्वरूपाची ओळख करा नाहीतर मग काही उपयोग नाही झाला म्हणून तो सच्चिदानंद आहे हा लक्षात ठेव कशावर प्रत्येक संकल्पना जाणतो तिने अवस्था जाणतो जवळचा विषय घ्या कोणती अवस्था कळत नाही पण ती अवस्था माझ्यावरची म्हणून ते मलाच कळते असं अरे तुला नाही अवस्था नाही तुला जागृत स्वप्न सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्था नाही ते अविद्याचं कार्य आहेत तुझ्या न कळण्याचं कार्य आहे तू सच्चिदानंद आहेस तू साक्षी स्वरूप आहेस आणि हे तुला न कळल्यामुळे ह्या अवस्था माझ्या वाटायला लागल्या कोणाच्या वाटायला लागल्या माझ्या वाटायला लागल्या कसं वाटायला लागलं समज आता हां उगं खाली येऊन सांगू थोडं तुझी आई 5वी होती आईची त्यावेळेस तू कुठं होता रे मग माझा जे कसा म्हणाला तू कुठून आला माझं कुणाला म्हणायला आला पुढे तुला कुठं जाईल आहे का याचा पत्ता काय तो कहाँ से आएगा कहाँ जाएगा कोणत्या ठिकाण आने की बात करून जाने का घाट करून एक कच मालूम कर ले संगत कर ले अरे साधी संगती कर कुठं जायला हे कळलं कुठं जायचं हे कळलं काय करायचं हे कळलं नुसतंच न कळलं त्यांचं मागं आणि न कळलं असून हे वाटतं हा माहिती तो कोणी नाही म्हणून तुम्ही नरकाला जायला लागलं म्हणून तुमचं अखंड दुःख बघावं लागलं आता किती लोक भ्यायला लागले कोणता तू रोग आला म्हणून हां का रे का भ्यायला आला तुम्ही काय करायला याला भ्यायला काय मजा आहे त्याला नाही भगवंत भक्ताला कोण आहे शक्य आहे का भगवंत भक्ताला का अरे काय सांगू का मला आता अम्मा हरीच्या दासा हां अम्मा हरीच्या दासा काही भय नाहीत राहिलो हो बस मोठं म्हण मला ऐकायचं नाही अम्मा हरीच्या दासा काही भय नाहीत राहिलो की बस काय म्हणते बघ काय ते गोड त्यानं दिलं आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी तिन्ही लोकात भय नाही तुम्हाला उंदीर आले की हो काय तुमचं नाही तसं नसतं ते निर्भय अवस्था भगवंताच्या चरणात निर्भय अवस्था खरं सुख भगवंताच्या स्वरूपात म्हणून सुख नाही कुठे आल्या संसारी वाया हा भरी होऊ नका दुःख बांधवडे आहे संसार सुखाचा विचार नाही साधूचे विचार जर तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल जर खरं कळलं तर सुख नाही कोठे आले न संसारा वाया हाव भरी होऊ नका दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे बघा तुम्ही सगळे रडके आहेत का नाही रडके या संसार युगन कसं दुःखाचा व्यवहार कुठे गेलं तरी सगळं कोणामध्ये काय खरं नाही पोरं तर काय इतकं जरी केलं तर का काय एवढं जीव चालत तुला म्हणजे दुःख आहे संसार हे स्वरूप त्याचा किती असा बरं हे तर सगळं आहे हां पोरं मनासारखं आहेत पैसा मनासारखं आहेत बाई मनासारखं सगळं म्हण पोट दुखतं कशामुळं
आहे का नाही तरी? डोकंदुखी कशामुळं? मनाला संताप कशामुळं? सगळ्या तुला तुझी बायको म्हणण्यासारखे बैल वाघास हत्तीसारखे पोरग वाघासारखं आहे. पैसे ठेवायचे पंचायती कुठं ठेवा इतकं असं डोकं कशामुळे दुखायला लागलं? आहे का नाही दुःख? हे कशामुळे दुःख आलं तुला? आहे ना? जन्म त्याचे मूळ पहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. दुःखाचे कारण आहे. दुःख हे जन्माचं कारण. दुःख हे जन्माचं कारण. दुःख म्हणजे अज्ञान. दुःख म्हणजे अज्ञान. मग हे विचारण कळायचं का नाही? मग हे विषय कुठे आला आमचा? तू सच्चिदानंद आहे असा जड तू नाही, तू साक्षी आहे हे पक्क लक्षात ठेवावं लागतं. आणि जो जास्त जाणतो तो त्या वस्तूवर मग तुम्ही विचार करत नाही. अवस्था कशा येतात जातात? अवस्था तीन येतात जातात का नाही? संकल्प येतात जातात का? मग हे कळतात का ना? मग संकल्प कसा होतो कसा मावळतो याच्यावर कुठं विचार आहे? अवस्था येते कशी जाते कशी? स्वप्न येते कसं जाते कसं आहे ना? झोप येते कशी जाते कशी? कुठे याचा पत्ता आहे? हे सगळं माझंच वाटतात. पण तो जास्त मग बदलतच कशामुळं? तुझ्या जर आहे तो बदलतच कशामुळे हे? आणि हे कळत नाही म्हणून मी कोण या प्रश्नाचा विचार ऐकावा लागतो. म्हणून आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा माऊलींसारखं मी कोण याचा तो शोध कर बाबा. तो मला ते लय आवडलं. आळा शिकवतो रे हे तो वासुदेवाना बोधदेवाना खूप आवडतो मला. मी नेहमी ऐकतो म्हणून लावून आळा शिकवतो नाही पुढं काय जा शिकवणे रे ठाया जाते कोण आणि नाही. तू आळाच कुठं पुढं कोणत्याच ठिकाणाला जाते? घरदार नाही तुझे ही घरदार तुझं नाही वेड्या. अवघी लटकीचं माया. अवघी ही लटकीच म्हणजे म्हणून इतकंच आहे. याचा काही अर्थच नाही. सावध होई बापा काळ लागला. अरे जेव्हा बाबा सावध हो बाप्पा या प्रेमाची भाषा. काळ लागला पाठी. कोणाचं 5 वर्ष खाल्लं, कोणाचं 10 वर्ष खाल्लं, कोणाचं 9 वर्ष, कोणाचं 45 वर्ष, कोणाचं खाल्लं नाही आयुष्य काढलं नाही. काय केलं त्या आयुष्यात? काळ लागला शे पाठी. प्रपंची गुंतू नको काळ लागला मापा. अरे बाबा या प्रपंचामध्ये गुंतवू नको. काळ तुझं माफ करायला लागला. किती किती झालं याचं म्हणून माफ करतो. पाठी लागला ते काळ दात खातो करा. अरे तुझ्या पाठीमागं काळ लागलाय आणि दात तुझ्या रागवला का? तुला ज्या देवाने देह दिलाय त्या देवाला तो विसरलाय आणि नाही तिकडे चाललं म्हणून त्याला राग येतो. झाला पुढे त्रिकुट कोसल्याने घर सायासे आणि त्रिकुट कोसळा असं ना. कोसळा काय करतो? वरचं दार बंद करतो, आपलं खाचं दार बंद करतो. तसं तुम्हाला वागायचं ज्ञान नाही आणि मी कोण हे ज्ञान नाही. म्हणजे स्वरूपाचं ज्ञान नाही म्हणजे वागणूक आहे आणि समज या दोन्हीचं ज्ञान नाही. कसा वागावं हे बी कळत नाही आणि मी कोण आहे हे कळत नाही. म्हणून दोन्ही बाजू घरं तुमची बुजल्या गेली. पुढं दोन्ही द्वारे लिंपून आत गुंतू मेले. आणि दोन्ही दार वागणूक कळलं नाही समजून कळलं मग नुसतं मरायचं म्हणजे दुःख नेहमी जर कळलं ना तरी नेहमी जिवंत मूड दे. कळलं तर जिवंत मूड दे. कशावर ना? नेहमी दुःख आहेत म्हणून सुखी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी म्हणा शोधून तूप आहे. अरे जगात सर्व सुखी कोण आहे? कुठं तर पाणी मुरतंय झालं ते पण दात खाऊन मग चालायचं. हे होतच असतं आणि ढग येतच असतं. अरे इच्छा पुढं आम्हाला शिकवतं काय? नाही तुझं मूर्खपण आहे झालं. नाही मोठे मोठे साधू संत त्याने सायास केले. हो प्रपंची असताना मन नाही गोविंद. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथन महाराज, गोरोबा काका, सावता माळी, रोहिदास, शेख मोहम्मद हे मोठमोठे साधू संत प्रपंच केलं पण नाही. त्याचं प्रपंच साधन आहे रे. मोहाचा विषय असलो ती गुंत आहे आणि ते साधन जर केलं तर काय साधन. हो सांगू तुम्हाला वाटेल का खरं तुम्हाला? हां तुमच्या दोघांची जोडी मुक्त होण्याकरता हे कसं ते त्याने सामग्री आणायची ते तुम्ही खाऊ घालायचे है ना. मग खाल्लं त्याला चिंतन होईल का नाही? आणि त्याने आणलं तुम्हाला खायला मिळेल का नाही? आणि हे दोघं जर खाणं पिलं झालं भगवंताचं नाम जप केलं तर कुठं करतं? हे तिसरंच करतात. मग त्याच्यावर चौथंच होतं. काय उपयोग होतं? असे या गोष्टी म्हणून आमच्या गुरु सांगायचे नवरा बायकोच्या एकांतात कधी जोडलं पण
गुरु शिष्य आहे तिथं आपण होऊन जावं. आणि नवरा बायकोचा विचार कधी आपण होऊन जाऊ, बोलवलं तरी जाऊ नये. तिथं काय निघणाऱ्या गोष्टी, पोराचं असं झालं, त्या शेताचं असं झालं, ती असं बोंब बोलला, बोंब सगळी दुःखाचाच भाऊ आता. मग कधी जाऊन या संसारात लोकांना आम्ही तरी जाऊ भाऊ, तुमचं तुम्ही बघा, आम्हाला काय करतो. हो आम्ही कसं ह्याच्यापेक्षा आम्ही करू शकत मनात आलं की तुमचीच जाणार कुठं, काय काय तुमचं ऐकून नसलेल्या गोष्टी समजा. तुम्हाला आयुष्य कळलं, तुम्हाला भगवंताचं स्वरूप कळलं ना, तुम्हाला नसल्याचं कर्तव्य कळलं ना, तुम्हाला नाहीच्या गोष्टीचा छंद आहे, नाहीच्या गोष्टीच्या छंदामधून उपयोग होणार नाही. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असं आयुष्याचा. आता तरी गेलं ते जाऊ दे माती, पण इथून तरी सावध होत आलं. मी सच्चिदानंद तुला का कळायचं आहे. आणि इथं दुसऱ्या नंबरमध्ये सच्चिदानंद सांगितलं, पहिल्या नंबरमध्ये साक्षी सांगितलं. साक्षी कळलं सच्चिदानंद करतं, म्हणून तुला सगळं कळतं. तिन्ही अवस्था कळतात, मन संकल्प कळतात, बुद्धीचा निश्चय कळतो, दुःखाचं केंद्र कळतं, सगळं कळतं. आणि ते कळणं तो कळून घे, बाकी ते सगळं दर्शी आहे असं समज. म्हणून मी या प्रश्न उत्तर आज इथं झालं. याच्यावर आयुष्य गेलं तरी अधिकारी असल्याचं कळणार हेच उत्तर आहे. शास्त्र होईल, पंडित होतील, योगी होतील, जपी तपी होतील, पाण्याचं तूप करता येईल, वाऱ्याचं घोडं करता येईल, त्यांनी काला ध्यान होईल, पण हे सगळं अज्ञान आहे. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. बहुत सुकृती नरदेहला आपला महापुण्याने नरदेव प्राप्त झालं भगवंत दिला, पण वाटण करायला लागलं. त्याच्यापेक्षा खरं बोललं ते तुम्ही म्हणून बोल करा, पण स्वतःची स्वरूपाची ओळख करूनच घ्या, तरच उपयोग, नाही तर काय नाही उपयोग. कुत्रे मांजरे पोटं बोलते, त्यांना लेकरं बाळ असते, ते बी कुठं कोट्याने ह्यानी बसते, काय त्यात विषयी एवढं मिळवलं. म्हणून दादांचे नाना ते असे सांगायचे. आणि हे झाल्यानंतर पुन्हा खाली उतरले व्यवहार सांगायचे. दादा म्हणजे नाना वडिलांना काहीतरी बोलले ना, पोते मध्ये वेगळे सांगतात, हे तर वेगळं सांगतात. ते म्हणून मी फक्त खरं पोतीच बोलतो, बाकी सगळं खोटं बोलतो. पोते खरे आहे ना, हे व्यवहार खोट आहे. मी काय करू म्हणून तुला कळलं का, जाऊ का कसं लगेच नाही म्हणलं. हां हे आम्हाला कोणी सांगितलं, दादाला हे विषय पटले आणि व्यवहार काय पटला ना सांगण्यावरून. मग म्हणजे दादा जाऊ का काशीला म्हणलं, लगेच नाही येऊ का मी तुला हॉटेलावर नाही करू. लगेच दादा गेलं काशीला देऊन. आणि दादाने केवढं जीवनमुक्तीचा व्यवहार केला, किती लोक जीवनमुक्त केले, किती यमाच्या दाडातून काढले, किती वर्तमान काळात दुःखातून काढले. वर्तमान काळात तुम्हाला दुःख नाही गेलं, वर्तमान काळात दुःख नाही. देहाचा संबंध नाही म्हणजे दुःख कोणाला, मनाचा संबंध नाही म्हणजे तळमळ कोणाला आहे का नाही. मग आणि हे माणसाला कळतं का नाही, मग का कळून कोण नाही. घरच्याची किंमत नाही खरं ना, आम्हाला काय किंमत याची गरज नाही. मूर्ख म्हणलं तर काहीच नाही, ज्ञानी म्हणलं तर काहीच नाही. तुम्ही बोलतो त्याचा विषयच आमच्यात नाही काय म्हणून करून घ्या ठेव. अरे चिंता नाही. मग तुला सगळे लोक होते, तुम्ही एवढे विद्वान असून इथं कसं राहिलात, मला त्याला विचारावा. हे कळायचं. ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती निर्गुण दिसले संपूर्ण माझ्या हात, हे अनुभव आहे. निर्गुण म्हणजे ज्याला रंग नाही, रूप नाही, क्रिया नाही, ते सुख आहे, चेतन आहे, ज्ञान रूप आहे, हेच आहे आणि ते तुझं स्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती निर्गुण दिसले संपूर्ण माझ्या. संपूर्ण म्हणजे यात कुठं देश नाही, काल नाही, पदार्थ नाही. देश काल वस्तू रे ते पूर्ण असतं, नाही तुझं स्वरूप. म्हणून ती वृत्तीवर चालावं लागतं, म्हणून करावं लागतं. सुख कसं आहे, सुख वृत्तीच्या स्थिरतेचं आहे, व्यवहार करतात त्या वृत्तीला कोण जाणतं आहे, तिन्ही कालामध्ये वास्तविक कोण आहे, तिन्ही कालामध्ये मी आहे. ते हे येतात जातात, जागृत स्वप्न सुषुप्ती एका काली नाही, तिन्ही काळात तिन्ही येऊन जातात. तर तिन्ही कालामध्ये मीच आहे, म्हणून मी सत आहे.
ह्या सगळ्याला जमतं म्हणून मी ज्ञानरूप आहे. आज वरती स्थिर झाल्यावर सुख आहे. सुखाकरता झोप, जगत मिथ्या करता स्वप्न, आणि जगत सत्य वाटण्याकरता जागृती. पण जागृती नाही ती स्वप्नच आहे. साधूंच्या दृष्टीने जागृती नाही ते स्वप्नच आहे. तुम्ही ज्याला जागृती साधू म्हणता ती स्वप्न आहे. का? ज्याला देश काळ नाही, ज्याला काही कारण नाही ते. आता हे विषय ऐकलं कळतं. अरे कळूच आहे, बाकीचं काय काय कळू. गुंतू मेलो मला हसायचं. कोसल्याने घर केलं, गुंतू मेलो लय म्हणतो तो माझं आहे का नाही. ते रंग नाही, ती त्या कोणत्याही अभंगात ते रंगतो तो, आणि त्या रंगाचं त्याचं ते ऐश्वर्य निर्माण होतं. तसं त्या विषयात रंगावं लागतं. आणि अधिकार असलं का रंगालच की. अधिकार असलं कसं रंग म्हणजे तद्रूप होणं. रंग म्हणजे तद्रूप होणं. रंगाला रंग तुका विठ्ठलचा रंग तसं मग तद्रूप झालं पाहिजे म्हणजे रंगला. म्हणून मी इथे राहिलो. आता बघ तुला कसं कळेल तसं. रावटच नाही मला. एका दिवस निघून जावं पहाटच काय गेलं मला. पण नाही, चिंतन सांगा. आपलं कर्ज आपण करू, त्यांचं कर्ज ते करू की नको, हे महत्त्वाचा विषय. हे ऐकून जन्मात आलं हेच करायचं चांगलं. आणि जगात आडा काढा. आपल्यापेक्षा गरीब आहेत, आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत, पण सुखी किती आहेत, समाधान किती आहे त्यांचं, हे तुम्ही काढावं लागेल. आढावा तुमच्यापेक्षा पैशाने जास्त असते, तुमच्या पैकी तुमच्यापेक्षा पैशाने कमी असते, तरी पण हे सगळ्याचा आढावा काढा. महाडीत असणाराही रडतोय, कोपटात असणाराही रडतोय, आणि पत्र्याच्या खोलीत असणारा बी रडतोय. का रडते? जाऊ द्या, कोपऱ्यात असणार रडेल, त्याला गरीब आहे म्हणून. 2-3 ताळ्यात असणार ते का रडायला लागले, त्याला रडू दे ना, ते बी रडतो. काय करावं, सगळं झालं, कोण काय करावं. आता कसं बोलतो आमच्या दादालेले विचार सगळं. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत रचा पुढं ड. आता येऊ का फिरून? यायचं आज दुपारी नाही झालं फिरून, सकाळी गेलो ना.